नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, एका स्त्रीला समजा तुम्ही एका घराची मालकीण घोषित केलं, पण तिला घरातल्या चाव्या दिल्या नाहीत, तर तिला काय वाटेल? निश्चित ती नाराज होईल. तिला असं वाटेल की माझ्यावर अन्याय झाला आहे. तिचा जळफळाट होईल आणि हे नॅचरल आहे कुठल्याही स्त्रीला असं वाटणं. आणि नेमकं हेच उबाटा सेनेच्या ज्या मुंबई महापालिकेच्या नेत्या आहेत, किशोरी पेडणेकर यांच्या बाबतीत झालेलं आहे. असं झालेलं आहे की किशोरीताईंना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळणार नाही किंवा त्यांना मिळवू नये म्हणून अनेक गोष्टी पडद्यामागे घडल्या, पण उद्धव साहेबांनी त्यांना ते पद दिलं. धुसफूस होती, बऱ्यापैकी धुसफूस होती, अजूनही धुसफूस आहे. कारण किशोरीताईंवरती काही आरोप आहेत कोविड काळामधले, तेव्हा त्या महापौर होत्या आणि अशावेळी त्यांना हे पद का देण्यात यावं किंवा का देण्यात आलं म्हणून अनेक आक्षेप घेण्यात आले. बाहेरनं इतर पक्षांनी पण घेतले आणि आतमध्ये उबाटाच्या पण नेतेमंडळीमध्ये धुसफूस होतीच. असं असताना जी स्थायी समिती आहे मुंबई महापालिकेची, ज्याच्या हाती सगळ्या आर्थिक नाड्या असतात महापालिकेच्या, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई महापालिका ही प्रचंड श्रीमंत आहे आणि करोडो करोडोचा व्यवहार तिथे स्थायी समितीच्या मार्फत होत असतो. त्यामुळे प्रत्येक सेवकाला असं वाटतं की आपल्याला स्थायी समितीमध्ये जागा मिळाली पाहिजे आणि जो विरोधी पक्षनेता असतो तो बाय डिफॉल्ट तो त्या समितीमध्ये असतोच असतो. आतापर्यंतची ही परंपरा आहे. पण किशोरीताईंच्या बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाकडनं स्थायी समितीकरता किशोरीताईंचं नाव दिलं गेलेलं नाही आहे. हे करताना पक्षाच्या श्रेष्ठींनी कुठेतरी किशोरीताईंना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का? किंवा जे कोविड काळामधले जे काही घोटाळे झाले त्याची चौकशी होद्या लागेल आणि किशोरीताई अडचणीत येतील, अशावेळी स्थायी समितीमध्ये नको, असा काहीतरी विचार करण्यात आला आहे का? काय आहे ते नेमकं अजून काय बाहेर आलेलं नाही. पण ही गोष्ट मात्र निश्चित आहे मित्रांनो की धक्कादायक बाब आहे की विरोधी पक्षनेता असलेल्या व्यक्तीला स्थायी समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही आहे. अर्थात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मुंबई महापालिकेची निवडणूक लागण्या अगोदर असं वाटत होतं की उबाटाचा सुपडा साफ होईल, पण तसं बिलकुल झालेलं नाही आहे. बिलकुल झालेलं नाही आहे. मुंबईमध्ये जे पॉकेट्स आहेत मराठी माणसाचे, तिथे दणक्यात उबाटा निवडून आलेली आहे आणि अर्थात त्याच्यामध्ये मनसेचा पण वाटा आहे, पण शेवटी अंकगणित महत्त्वाचं आहे आणि ते उबाटाच्या बाजूने आहे. असं असतानाही कुठेतरी असं वाटतं की किशोरीताईंच्या बाबतीमध्ये त्यांनी कोविडच्या वेळी जे काही त्यांच्यावरती आरोप झाले ते एक कारण असेल त्यांना स्थायी समितीतनं बाहेर ठेवण्याचं, किंवा अंतर्गत धुसफूस असू शकते, किंवा मुंबई महापालिका आपल्या हातात न गेल्यानंतर जे काही चाचपडणं असतं. निश्चित इतकी वर्ष सत्ता होती शिवसेनेची, अखंड शिवसेनेची होती, त्याच्यानंतर उबाटाचीही होती, पण कुठेतरी अजून नेतृत्व जे काय आहे ते थोडंसं चाचपणी करते आहे. थोडंसं पूर्ण जो पुढचा मार्ग आहे तो स्पष्ट नाही आहे. त्याच्यामुळे हा एक सेफ गेम करायचा प्रयत्न असेल उबाटाच्या शीर्ष नेतृत्वाकडनं की किशोरताईंना तुर्तास तरी स्थायी समितीपासून दूर ठेवायचं आणि मग स्थायी समितीच्या निमित्ताने जे काही आर्थिक गोष्टी असतील त्याचा जो काही त्याच्यात जे काही आपल्याला म्हणणं असेल आपलं, किंवा आपल्या पक्षाच्या बाजूनी जे काही त्या निमित्ताने येणारे जे काही फायदे तोटे असतील ते करून घेताना आपली व्यक्ती तिकडे असावी असा तिथे शीर्ष नेतृत्वाचा प्रयत्न असेल. पण हा किशोरीताईंकरता एक निश्चित धक्का आहे की असं पहिल्यांदा घडलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीत घेतलं गेलेलं नाही आहे आणि किशोरीताईंना हा एक इशारा इनडायरेक्टली असू शकतो. अजून बऱ्याच समित्यांची नावं आणि इतर गोष्टी जबाबदारींची वाटणी होणार आहे उबाटामध्ये येणाऱ्या काळामध्ये. त्याच्यामध्ये कोणाचा शब्द महत्त्वाचा ठरतो आणि काय होतं राजकारण उबाटाचं
ह्याच्याविषयी तुम्हालाही निश्चित उत्कंठा असेल. आपण वेळोवेळी त्याच्यावरती चर्चा करूच मित्रांनो. आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.